जसं आता माननीय मंत्री महोदय रावल साहेबांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे आम्ही या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कांद्याचा MSP त्या ठिकाणी वाढून मिळालेला आहे। त्याच्यासोबतच नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जी काही कांद्याची खरेदी होईल ती आता बाजार समितींच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्याकडनं आता कांदा खरेदी केला जाईल। त्याच्यासोबतच ज्या भागातला कांदा आहे तो सुद्धा त्या भागामध्ये साठवला गेला पाहिजे अशी पण मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। रावल साहेबांनी सांगताना सांगितलं की एक संघटित टोळी काम करते आणि कांद्याचे दर पाडते, सो त्याच्यावरती आता काही कारवाई करण्यासाठी, कारण तुम्हाला आता ती टोळी समजलेली आहे, तर त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी सरकार काम करणार आहे? नाही, मला वाटतं की आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याला त्या ठिकाणी दर मिळाला पाहिजे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो काही खर्च येतो त्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी दर मिळाला तर त्यांना न्याय मिळू शकेल। आता आपण पाहतो की काही ठिकाणी काही व्यापारी कांदा खरेदी कमी दरामध्ये शेतकऱ्यांच्याकडनं करून ठेवतात आणि मग ते नाफेड आणि NCCFला त्या ठिकाणी त्या दराने विक्री करतात आणि म्हणून असं होता कामा नये। त्या ठिकाणी नाफेड आणि NCCFने थेट बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं थेट कांदा खरेदी करावा असे निर्देश आदरणीय शाह साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत।